नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे स्वतःची काळजी घेताय. ऊन खूप आहे त्यामुळे स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि त्वचेची काळजी घ्यायला जस्ट स्टार्टिंग आहेच. सो सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलात आणि माझ्या मैत्रिणी, मित्र जे सगळीकडे व्हिडिओज पाठवून आणि मेसेजेस पाठवून पब्लिसिटी करतायत. खरं तर काय माहिती का, मला ना सध्या सोशल मीडियावरती गोष्टी टाकायची इच्छाच होत नाही आहे. इकडंच इतकं सगळं बघतोय ना आपण, त्यामुळे ना इच्छा नाही होत आहे. असं वाटतं की हे काय स्वतःची पब्लिसिटी करायची आणि त्यातनं काय मिळणार आहे. पण तरी तर आता मदर्स डे येतो आहे त्यामुळे मी सेल लावलं आहे 9 आणि 10 तारखेला. आणि तर 2-3 प्रोडक्ट्सबद्दल माहिती द्यायची होती. शॅम्पू, हेअर ऑइल तर आहेच आपला, नॅचरल आहे, 100% ऑर्गॅनिक आहे. तुमचं हेअरफॉल कमी होईल, तुमचे केस वाढतील याची गॅरंटी आहे 110%. त्यानंतर आता फेस पॅक सुरू केलेले आहेत. ऑइली स्किनसाठी एक आहे आणि ड्राय स्किनसाठी एक आहे. त्यानंतर कॉम्बो सोप आहे. सो हे कॉम्बो सोप आहे आपलं. याच्यामध्ये एक साईड आपण बघू शकता ती हिरवी आहे आणि एक ऑरेंजिश आहे. सो ही जी ऑरेंजिश आहे ती फ्रूट पीलची आहे आणि ही जी आहे ती मोरिंगा हर्बलची आहे. मोरिंगा हर्बलमध्ये सगळ्या पावडरी आहेत. पुदिन्याची पावडर, त्याच्यानंतर कडुनिंबाची पावडर, त्याच्यानंतर डाळिंबाची पावडर, डाळिंबाच्या सालींची पावडर, अशा बऱ्याच पावडरी त्याच्यात आहेत हिरव्या रंगाच्या. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे समर बॉडी बटर आहे. सो मी तर सजेस्ट करीन आता लोकांना की समर सीझनमध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची तशी गरज नसते. सो उगाचच प्रोडक्ट्स विकत घेऊ नका. पण तरीही तुम्हाला असं वाटत असेल की तुमची स्किन खूप ड्राय आहे, देन आय विल सजेस्ट की तुम्ही मॉइश्चरायझर किंवा बॉडी बटर वापरा. पण खूप प्रोडक्ट समरमध्ये वापरू नका, त्याचा स्किनला कधीही फायदा होत नाही. मी स्वतः कधीही सनस्क्रीनसुद्धा लावत नाही लावत मी. मी खूप वेळा पाणी मारते चेहऱ्यावरती आणि दॅट इज द ओन्ली वे मी माझ्या चेहऱ्याची डस्ट जी आहे ती काढते. जितकं नॅचरल राहू शकतो तितकं बेटर असं मला वाटतं. आणि आठवड्यातनं एकदा मी फेस पॅक लावते, तो मी लावते उन्हाळ्यामध्ये तर स्पेशली. त्यानंतर फेस पॅक्स आहेत, साबण तुम्हाला मी दाखवलेला आहे, हेअर ऑइल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळची पहिली सुरुवात आपण ना केमिकलनी करतो, टूथपेस्ट वापरून जी केमिकलनी बनलेली असते. सो त्यासाठी मी हे दंतमंजन सुरू केलं आहे. सो हे दंतमंजन आहे आपलं, ज्याच्यामध्ये लवंगीची पावडर, त्रिफळा पावडर आणि बऱ्याच अशा पावडरी आहेत. जसं की ज्येष्ठमधाची पावडर, कडुनिंबाची पावडर, आणि अशा अजून बऱ्याच पावडरी आहेत. आणि एकदम छान आहे, म्हणजे जुन्या काळात जसं आपण घासायचो तसं मी दात घासते आणि शेवटी टूथब्रश फिरवते एकदा. आणि मला खूप फरक वाटतो, खूप फ्रेश वाटतं. असं आपल्याला पूर्वी वाटायचं की टूथपेस्ट नाही वापरली तर दातांना तोंडाला वास येईल का, तर खरं नाही येतं वास. आणि तसं वाटलं तर एखादी लवंग ठेवायची तोंडात. म्हणजे जितकं नॅचरल होऊ शकतं तितक्या नॅचरल गोष्टींचा मी वापर करते. आणि तुम्हालाही तो करायचा असेल तर नक्की मला कळवा. सो आता सेल आहे मदर्स डेचं 9 आणि 10 तारखेला, त्याचा उपभोग घ्या आणि चांगले प्रोडक्ट्स, घरी बनवलेले प्रोडक्ट्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसकट. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या मुलांची काळजी घ्या आणि स्वतःला जपा, स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांना जपा आणि जितकं होऊ शकेल समाजाचा विचार करा, लोकांचा विचार करा. आणि आपण जर इतरांसाठी काही करू शकलो तर नक्की करा. मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे पुढच्या पिढीसाठी. थँक्यू व्हेरी मच.